हाय स्टुडंट्स, वेलकम इन एस डी ट्यूशन क्लासेस. आज आपण 7th स्टँडर्ड फर्स्ट नंबरचा लेसन जिओमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स पाहत आहोत. त्याच्यातील प्रॅक्टिस सेट 1 पाहूया. ड्रॉ लाईन सेगमेंट्स ऑफ द लेन्स गिवन बिलो अँड ड्रॉ देअर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स. आपल्याला लाईन सेगमेंटची लेंथ दिलेली आहे, मेजरमेंट दिलेला आहे. त्याच्यावरून आपल्याला लाईन सेगमेंट ड्रॉ करून त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. पाहूया कसा ड्रॉ करायचा. त्याआधी एस जे ट्यूशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पाहूया प्रॅक्टिस सेट 1. 5.3 सेंटीमीटरचा आपल्याला लाईन सेगमेंट काढायचा आहे. मी इथे पहा 5.3 सेंटीमीटरचा लाईन सेगमेंट ड्रॉ करून घेतलेला आहे. पहा 0 पासून काउंट करायचं. 5 आणि 5च्या पुढे 3 लाईन्स. 5च्या पुढे ह्या 3 लाईन्स आणि तिथे मी काय केलेला आहे, हा लाईन सेगमेंट काढून घेतलेला आहे. 5.3 सेंटीमीटर आपण याला मेजरमेंट देऊया. 5.3 सेंटीमीटर आणि नाव देऊया PQ. लाईन सेगमेंटचं नाव दिलेलं आहे PQ. आता पुढे आपल्याला काय करायचं आहे, कंपास घ्यायचा. कंपासला पेन्सिल जॉईन करायची आणि काय करायचं पहा, कंपास घ्यायचे. कंपासमध्ये 5.3 जो हा लाईन सेगमेंट आहे त्या लाईन सेगमेंटच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. पहा लाईन सेगमेंटच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घ्यायचं आणि या पॉईंटवर हे लोखंडी टोक ठेवायचं आणि वर आणि खाली काय करायचे आहेत, आर्क मारून घ्यायचे आहेत. पहा असाच आर्क हा खालच्या बाजूला सुद्धा येईल लाईन सेगमेंटच्या. पहा हा अशा पद्धतीने. नंतर हा लोखंडी टोक हे Q पॉईंटवर ठेवूया आणि पुन्हा वरच्या आणि खालच्या बाजूला आर्क मारून घेऊया अशा पद्धतीने. आणि नंतर काय करायचं, हे मारलेले जे आर्क आहेत हे जॉईन करून घ्यायचे. अशा पद्धतीने हा झालेला आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर. पहा हा झालेला आहे आपला परपेंडिक्युलर बायसेक्टर, जो काय करतो लाईन सेगमेंटला 90 डिग्री इथे परपेंडिक्युलर काय करतो 90 डिग्री फॉर्म होतो. इझी आहे, काहीही हार्ड नाही आहे. सेकंड नंबरचं बघूया क्वेश्चन. सेकंड नंबरचा लाईन सेगमेंट काढलेला आहे. 6.7 सेंटीमीटरचा लाईन सेगमेंट आपल्याला काढायला सांगितलेला आहे. मी इथे पहा 6.7 सेंटीमीटरचा लाईन सेगमेंट काढून घेतलेला आहे. 6च्या पुढे हा लाईन 7 लाईन्स 6.7 सेंटीमीटरचा लाईन सेगमेंट काढून घेतला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, कंपास घेऊन लाईन सेगमेंटच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं कंपासमध्ये. पहा अशा पद्धतीने आणि A पॉईंटवर कंपास ठेवायचा, वर आणि खाली आर्क मारून घ्यायचे. लाईन सेगमेंटच्या B पॉईंटवर ठेवून वर आणि खाली आर्क मारून घ्यायचे. पाहूया हे अशा पद्धतीनं A पॉईंटवर कंपासचं लोखंडी टोक ठेवलं, वर आणि खाली हे आर्क मारून घेतले 2. नंतर B पॉईंटवर ठेवून लाईन सेगमेंटच्या त्याच आर्कवर काय केले, हे आर्क मारून घेतलेले आहेत. आता हे 2 जे आर्क आहेत ते आपण काय करणार आहोत, जॉईन करणार आहोत. म्हणजे आपला परपेंडिक्युलर बायसेक्ट ड्रॉ होईल. हा झाला आपला परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ. इझी आहे आणि हा परपेंडिक्युलर बायसेक्टर लाईन सेगमेंटवर 90 डिग्री फॉर्म करतो. इझी आहे. थर्ड नंबरचा पाहूया. आता तुम्हाला माहिती झालेले आहेत कसा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे ते. थर्ड नंबरचं एक्झाम्पल हे तुम्ही सॉल्व करायचं आहे. आता मी डायरेक्ट क्वेश्चन 2 घेते. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, ड्रॉ अँगल्स ऑफ द मेजर्स गिव्हन बिलो अँड ड्रॉ देअर बायसेक्टर्स. आता आपल्याला अँगल ड्रॉ करून त्याचा बायसेक्टर काढायचा आहे. पाहूया कसा काढायचा. अँगल बायसेक्टर काढण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला 105 डिग्रीचा अँगल काढायचा आहे. आपल्याला मेजर दिलेला आहे 105 डिग्री. त्याआधी काय केलेलं आहे पहा, मी इथे एक ॲरो काढून घेतलेला आहे. हा पहा, हे याला काही मेजरमेंट नाही घ्यायचं, हे अंदाजेच काढायचं. ही लाईन अंदाजेच काढून घ्यायची आणि इथे पॉईंट करायचं. आणि पहा हे जे आपलं प्रोटेक्टर आहे ते अशा पद्धतीने लावायचं. प्रोटेक्टरचं 90 डिग्रीची जी लाईन आहे पहा,
प्रोटेक्टरची 90 डिग्रीची जी लाईन आहे ही आणि या आपण जो काढलेला ॲरो आहे त्याचा हा पॉईंट हे जॉईन झालं पाहिजे आणि हा ॲरो जो आहे तो ॲरोची लाईन आणि या प्रोटेक्टरची लाईन ही पहा हे असं जॉईन झालं पाहिजे. आणि आता आपल्याला 105 डिग्री काढायचा आहे अँगल. तर ज्या साईडला आपला ॲरोचं टोक आहे त्या साईडच्या 0 पासून नेहमी काउंट करायचं. पहा ज्या साईडला ॲरोचं टोक आहे त्या साईडच्या 0 पासून काउंट करायला सुरुवात करायची. हे नेहमी लक्षात ठेवायचं. कधी कधी आपण ॲरो असा ह्या साईडला काढला तर या साईडच्या 0 पासून काउंट करायला सुरुवात करायची. ज्या बाजूला ॲरोचं टोक त्या बाजूच्या 0 पासून काउंट करायचं. पहा 105 डिग्री ही पहा ह्या 0 पासून मी काउंट केले हे 100 आणि इथे येतील 5. 105 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा आणि हे जॉईन करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने हा आपला 105 डिग्रीचा अँगल ड्रॉ करून झालेला आहे. इथे लिहा 105 डिग्री. आता आपल्याला अँगल बायसेक्टर काढायचा आहे. मग अँगल बायसेक्ट करण्यासाठी आपल्याला कंपासची गरज पडेल. कंपास घ्यायचा. कंपासमध्ये पहा अँगल बायसेक्ट करण्यासाठी कंपासमध्ये पहा इथे 2 आर्क मारून घ्यायचे. पहा अंदाजे मेजरमेंट नाही अंदाजे असे 2 आर्क करून घ्यायचे आणि हा जो आपला ॲरो आहे त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि या पॉईंटवर ठेवून आर्क मारायचा आहे अँगलच्या मध्ये. तसंच या पॉईंटवर ठेवून आर्क मारून घ्यायचा. पहा काय केलं अँगलच्या इथे 2 पहिल्या खुणा करून घेतलेल्या आहेत ह्या छोट्या अशा. ह्याला मेजरमेंट नाही अंदाजे 2 खुणा करून घ्यायच्या. नंतर ह्या आपल्या ॲरो आहे त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं अशा पद्धतीनं. मग आपण ज्या ह्या 2 खुणा केलेल्या आहेत त्या खुणांवर ठेवून काय करायचं आहे 2 आर्क मारून घ्यायचे. पहा अशा पद्धतीने आर्क मारून घेतले आणि आता हे आर्क काय करायचे जोडायचे. आर्क आणि हा पहा अशा पद्धतीने हा आपला अँगल बायसेक्टर ड्रॉ झालेला आहे. आपण अँगलला नाव देऊया पी क्यू आर आणि हा एस. हा झालेला आहे आपला क्यू एस. हा काय आहे अँगल बायसेक्टर. क्यू एस हा अँगल बायसेक्टर आहे. इझी आहे अँगल बायसेक्टर. सेकंड नंबरचं एक्झाम्पल मी ड्रॉ करून दाखवते. थर्ड नंबरचं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचं आहे. आपल्याला 55 डिग्रीचा अँगल काढायचा आहे. त्यासाठी पहिल्यांदा काय करायचं एक ॲरो काढून घ्यायचा. पहा अशा पद्धतीने एक ॲरो काढून घ्या. इथे त्याला पॉईंट द्या म्हणजे या पॉईंटवर आपला प्रोटेक्टर राहील आणि त्याच्यावरून आपल्याला समजेल. पहा इथे 90 या पॉईंटला 90 डिग्रीची लाईन आणि ही खालची लाईन आपल्या ॲरोची आणि प्रोटेक्टरची लाईन ही जॉईन झाली पाहिजे. पहा अशा पद्धतीने प्रोटेक्टर लावायचं. आता पुढे काय करायचं आहे आपल्याला 55 डिग्री काउंट करायचं आहे. मी काय सांगितलं ज्या बाजूला ॲरो असेल त्या बाजूला 0 पासून काउंट करायचं. इथे 50 आणि हे 55 हे जॉईन करून घ्या. हा झालेला आहे आपला 55 डिग्रीचा अँगल. आता आपल्याला अँगल बायसेक्टर काढायचा आहे. अँगल बायसेक्टरसाठी आता कंपास घ्या. कंपासमध्ये पेन्सिल लावून काय करायचं ह्या अंदाजे 2 खुणा करून घ्यायच्या अँगलवर. पहा ह्या अशा पद्धतीनं अंदाजे करायच्या या 2 खुणा आणि हा जो आपला ॲरो आहे त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि या 2 खुणांवर ठेवून पहा असे आर्क मारून घ्यायचे अशा पद्धतीने. हे जे 2 आर्क मारून घेतलेले आहेत तो आर्क आणि आपला अँगलचा पॉईंट जॉईन केला की झाला आपला अँगल बायसेक्टर. पहा
अशा पद्धतीने हा झालेला आहे आपला अँगल बायसेक्टर. आपण अँगलला नाव देऊया ए बी सी डी. हा ABC अँगलचा BD हा काय आहे अँगल बायसेक्टर. इझी आहे. थर्ड नंबरचा आहे 90 डिग्रीचा, तो तुम्ही स्वतः ड्रॉ करायचा आहे. थर्ड क्वेश्चन घेते मी. थर्ड नंबरचा क्वेश्चन पहा. ड्रॉ अन ऑब्टूस अँगल ट्रायंगल अँड अ राईट अँगल ट्रायंगल. फाइंड द पॉइंट्स ऑफ कॉन्करन्स ऑफ द अँगल बायसेक्टर्स ऑफ ईच ट्रायंगल. वेअर डू द पॉइंट्स ऑफ कॉन्करन्स लाय. आपल्याला काय करायचं आहे, ऑब्टूस अँगल ट्रायंगल एक काढायचा आहे आणि राईट अँगल ट्रायंगल एक काढायचा आहे. त्याचे अँगल बायसेक्टर करायचे आहेत. तिन्ही अँगलचे अँगल बायसेक्ट करायचे आणि त्यांचा कॉन्करन्स पॉईंट कुठे येतोय ते सांगायचं आहे. तर पाहूया आपण कसं ड्रॉ करायचं. पहिल्यांदा आपण ऑब्टूस अँगल ट्रायंगल ड्रॉ करून घेऊया. ऑब्टूस अँगल ट्रायंगल 6 स्टँडर्डमध्ये तुम्ही शिकलेला आहात. ऑब्टूस अँगल ट्रायंगल म्हणजे 90 डिग्रीपेक्षा जास्त 180 डिग्रीपेक्षा कमी, म्हणजे तुम्ही कोणतंही मेजरमेंट त्याच्यामधलं घेऊ शकता आणि ऑब्टूस अँगल ट्रायंगल ड्रॉ करू शकता. आता मी काय केलेलं आहे पहा, इथे एक अंदाजेच लाईन सेगमेंट घेतलेला आहे. त्याच्यावर इथे प्रोटेक्टर लावलेला आहे आणि ऑब्टूस अँगल ट्रायंगल म्हणजे 90 डिग्रीपेक्षा जास्त. मग मी 100 डिग्रीचा एक अँगल काढून घेते आणि हा ट्रायंगल माझा ऑब्टूस अँगल ट्रायंगल होईल 100 डिग्री. हा झाला माझा ऑब्टूस अँगल ट्रायंगल, कारण हा आहे 90 डिग्रीपेक्षा जास्त. मी 100 डिग्रीचा अँगल ड्रॉ केलेला आहे. याला आपण PQR नाव देऊया. PQR. आता याचं काय करायचं आहे, तर प्रत्येक अँगलचा तिन्ही अँगल बायसेक्ट करायचे आहेत आणि अँगल तिन्ही बायसेक्ट करून त्यांचा कॉन्करन्स पॉईंट कुठे येते आहे ते सांगायचं आहे. कुठे येते पहा. आपण आता पहिल्यांदा Q अँगल बायसेक्ट करूया. कंपास घ्यायचं. आता तुम्हाला अँगल बायसेक्ट कसा करायचा हे माहिती झालेलं आहे. अँगल बायसेक्ट करण्यासाठी काय करायचं, ह्या ज्या दोन खुणा करून घ्यायच्या पहा. आता मी काय करणार आहे, अँगल बायसेक्ट करण्यासाठी मी हे जे पहिलं अंतर घेतलेलं आहे ह्या अँगलमध्ये पहा, या अँगलमध्ये हे अंदाजे जे मी अंतर घेतलेलं आहे हे मी प्रत्येक अँगलला तेच ठेवणार आहे, सेमच ठेवणार आहे. शक्यतो ते सेमच ठेवायचं म्हणजे चुकत नाही. तिन्ही अँगलला मी हे जे मेजरमेंट पहिल्या अँगलला घेतलेलं आहे ते मी तिन्ही अँगलला काय करणार आहे, सेम ठेवणार आहे. हे अशा पद्धतीनं तिन्ही अँगलला मी काय केलेलं आहे, अंतर सेम ठेवलेलं आहे. आता मी काय करणार आहे, QR या लाईनच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलेलं आहे आणि मी Q या अँगलचा बायसेक्टर काढत आहे. Q या अँगलचा बायसेक्टर काढण्यासाठी मी या दोन खुणांचा उपयोग करणार. Q या अँगलचा बायसेक्टर काढण्यासाठी मी या दोन खुणांचा उपयोग करणार. पहा, मी या QR लाईनच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलेलं आहे आणि आर्क मारून घेतले आणि आता हे काय करायचे, आर्क आणि Q पॉइंट जॉईन करायचं. हे अशा पद्धतीने हा झालेला आहे Q अँगलचा बायसेक्टर. आता आरचा काढूया. मी काय केलेलं आहे, जे मी अंतर इथे ठेवलेलं आहे हे जे मेजरमेंट आहे ते मी चेंज नाही केलेलं, तेच घेतलेलं आहे पहा. आणि आता आर अँगलचा आपण बायसेक्टर काढूया. आर अँगलचा बायसेक्टर काढण्यासाठी आपण या दोन खुणांचा उपयोग करणार आहोत. पहा अशा पद्धतीने. आणि आता हे जॉईन करून घेऊया. हे अशा पद्धतीने हा आपला आर पॉइंटचा आर अँगलचा बायसेक्टर झालेला आहे. आता P अँगलचा बायसेक्टर काढण्यासाठी मी हे मेजरमेंट चेंज करत नाहीये, हेच मेजरमेंट कंटिन्यू ठेवणार आहे. पहा, हे इकडं आहे, हेच मेजरमेंट कंटिन्यू ठेवते आणि P अँगलचा बायसेक्टर काढून घेऊया. P अँगलचा बायसेक्टर काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या दोन खुणांचा उपयोग करायचा आहे.
इथे पहा मी याच्यावर ठेवून इकडे आर्क मारलेले आहेत 2. पहा इथे आलेले आहे 1 ते 2 आर्क. आता ते मी जॉईन करून घेते. पहा हा पी अँगलचा पण मी बायसेक्टर इथे जॉईन करून घेतलेला आहे आणि आपल्याला कॉन्करन्स पॉईंट भेटलेला आहे. पहा तिन्ही बायसेक्टरचा कॉन्करन्स पॉईंट इथे भेटलेला आहे. पहा क्यू अँगल बायसेक्टर, आर अँगलचा हा बायसेक्टर आणि पी अँगलचा हा बायसेक्टर आणि आपल्याला इथे कॉन्करन्स पॉईंट भेटलेला आहे. तिन्ही अँगलचे अँगल बायसेक्टर काढून आपल्याला हा जो कॉन्करन्स पॉईंट भेटलेला आहे तो कुठे आहे तर इंटेरियर ऑफ द ट्रायंगल, म्हणजे ट्रायंगलच्या आतमध्ये आपल्याला कॉन्करन्स पॉईंट मिळालेला आहे. आणि जेव्हा अँगल बायसेक्टरचा कॉन्करन्स पॉईंट असतो त्याला इन सेंटर म्हणतात आणि तो आयने डिनोट करतात, म्हणून याला नाव द्यायचं आय. अँगल बायसेक्टर करून जो कॉन्करन्स पॉईंट मिळतो त्याला इन सेंटर म्हणतात आणि त्याला नाव द्यायचं आय. हे लक्षात ठेवायचं. आणि आपला क्वेश्चन काय विचारलं आहे पहा इथे, फाइंड द पॉईंट ऑफ कॉन्करन्स, वेअर डू द पॉईंट्स ऑफ कॉन्करन्स लाय. कॉन्करन्स पॉईंट कुठे आहे तर लिहूया द कॉन्करन्स पॉईंट, द कॉन्करन्स पॉईंट lie in the interior of the triangle, interior of the triangle, कारण तो आपल्याला ट्रायंगलच्या आतमध्ये मिळालेला आहे. मेजरमेंट कुठेही चेंज करायचं नाही. जे इथे मेजरमेंट आपण घेऊ ना तेच प्रत्येक अँगलला ठेवलं तर आपला आन्सर किंवा ड्रॉ करताना हे चुकत नाही. सेकंड नंबरचं एक्झाम्पल नाही, त्याच्यातच आपलं राईट अँगल राहिलेला आहे ड्रॉ करायचा, तो आपण ड्रॉ करून घेऊया. कारण आपल्याला ऑप्टूस अँगल ट्रायंगल आणि राईट अँगल ट्रायंगल काढायला सांगितलेलं आहे. आता राईट अँगल ट्रायंगल काढूया आणि त्याचं कॉन्करन्स पॉईंट कुठे येतोय पाहूया. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे 90 डिग्रीचा अँगल. मग 90 डिग्रीचा अँगल मी ABC काढून घेतलेला आहे राईट अँगल ट्रायंगल. आता सेम मगाशी काढलं तसंच सेमच मेजरमेंट ठेवा तिन्ही अँगलला. इथे मी अंदाजे खुणा करून घेते. तेच मेजरमेंट ठेवून तिन्ही अँगलला अशा छोटे छोटे आर्क मारून घ्या. मेजरमेंट शक्यतो तेच राहू द्या. अशा पद्धतीने तिन्ही अँगलला मी छोटे आर्क मारून घेतलेले आहेत. आता बी अँगलचा बायसेक्टर काढण्यासाठी मी BC या लाईनमध्ये अंतर घेते निम्म्यापेक्षा जास्त आणि बीचा बायसेक्टर काढण्यासाठी मी या 2 खुणांचा उपयोग करणार आहे. पहा असे आर्क मारून घ्यायचे अशा पद्धतीने आणि हे काय करायचे जोडायचे, म्हणजे हा आपला अँगल बायसेक्टर झाला. बी अँगलचा अँगल बायसेक्टर आपल्याला मिळालेला आहे. आता हेच मेजरमेंट ठेवायचं जे ठेवलेलं आहे ना, हेच मेजरमेंट ठेवून सी अँगलचा बायसेक्टर आपण काढूया. सी अँगलचा बायसेक्टर काढलेला आहे, तो आणि सी पॉईंट आपण जॉईन करून घेऊया. आता आपल्याला सेम ए पॉईंटमधून बायसेक्टर काढायचा आहे, त्यासाठी आपण या 2 खुणांचा उपयोग करणार आहोत. आता ए या पॉईंटमधून मी पहा इथे 2 आर्क मारलेले आहेत. या 2 पॉईंटवरून इथे आर्क आलेले आहेत, तेही जॉईन करून घेऊया म्हणजे आपल्याला एचा बायसेक्टर मिळेल. आणि पहा आपल्याला इथे कॉन्करन्स पॉईंट मिळालेला आहे. तिन्ही बायसेक्टर आपले इथे मिळालेले आहेत. तोही काय आहे इन सेंटरच आहे, त्याला नाव द्यायचं आय. The angle bisector of a triangle are concurrent.
देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड इन सेंटर आणि इट इज डिनोटेड बाय आय, लेटर आय. आता आपल्याला काय विचारलं होतं, वेअर डू द पॉईंट्स ऑफ कॉन्करन्स लाय. काय लिहिणार आहोत, द कॉन्करन्स पॉईंट लाय, द कॉन्करन्स पॉईंट lie in the interior of the triangle. कारण तो ट्रायंगलच्या कॉन्करन्स पॉईंट आपल्या ट्रायंगलच्या आतमध्ये मिळालेला आहे म्हणून इंटेरियर ऑफ द ट्रायंगल. इझी आहे, फक्त मेजरमेंट कुठेही चेंज करू नका, म्हणजे काय होतं करेक्ट येतो. आपण जो अँगल बायसेक्टर काढतो तो कॉन्करन्स पॉईंट आपल्याला इझिली मिळून जातो. 4 नंबरचा क्वेश्चन पाहूया. 4 नंबरचा क्वेश्चन पहा. ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल, ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इट्स साइड्स, वेअर डज द पॉईंट ऑफ कॉन्करन्स लाय. आपल्याला राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करून साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. आता आपल्याला अँगल बायसेक्टर नाही काढायचा, साईडचा बायसेक्टर काढून कॉन्करन्स पॉईंट कुठे येतोय ते पाहायचं. इथे मी राईट अँगल ट्रायंगल काढून घेतलेला आहे, त्याला मी LMN नाव देते, LMN. आणि साईडचा बायसेक्टर काढण्यासाठी पहा, आता समजा मी MN ह्या साईडचा बायसेक्टर काढत आहे, तर MN साईडच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर मी घेणार असं. आणि मग साईडच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला आर्क मारायचे, जे आपण पहिल्या क्वेश्चनमध्ये पाहिलेलं आहे. पहा, M पॉईंटवर ठेवते मी आणि लाईनच्या वरच्या आणि खालच्या बाजूला काय करायचे आहेत, आर्क मारून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. पहा, आणि हे दोन आर्क जॉईन केले की हा आपला झालेला आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर किंवा साईडचा बायसेक्टर म्हणू शकता, परपेंडिक्युलर बायसेक्टर. पहा, आता आपण LM साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढूया. अंतर तेच ठेवते कारण आहे हे निम्म्यापेक्षा जास्तच अंतर आहे. पहा, आता याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढण्यासाठी इथेच मिळत आहे पॉईंट. आता L पॉईंटवर ठेवायचं कारण आपण LM साईडचा बायसेक्टर काढत आहोत. आता L आणि M हा पॉईंट घ्यायचा. पहा, इथे मिळालेला आहे पॉईंट आणि इथे मिळालेला आहे, ते दोन पॉईंट मी जॉईन करून घेते. आता आपण LN साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढूया. L आणि N साईडच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं, N पॉईंटवर ठेवायचं आणि N पॉईंटवर. आता L पॉईंटवर ठेवून आपण आर्क मारूया. इकडे येतोय तो आर्क. सॉरी, पहा, हे दोन आर्क आपल्याला इकडे मिळालेले आहेत. इथे एक मिळालेला आहे, इथे एक मिळालेला आहे. आता ते दोन आर्क आपण जॉईन करूया. पहा, हे तिन्ही साईडचे आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेले आहेत आणि आपल्याला इथे कॉन्करन्स पॉईंट मिळालेला आहे, जो कुठे आहे, राईट अँगल ट्रायंगलच्या हायपोटेनसवर आहे. राईट अँगल ट्रायंगलच्या हायपोटेनसवर आहे, म्हणजे राईट अँगल ट्रायंगलचा कॉन्करन्स परपेंडिक्युलर बायसेक्टरचा कॉन्करन्स पॉईंट कुठे मिळतो, तर तो हायपोटेनसवर मिळतो. नेहमी तो हायपोटेनसवरच मिळतो. लिहूया ते. कॉन्करन्स पॉईंट लाय
ऑन द हायपोटेनस ऑफ अ ट्रायंगल. लिहूया. कॉन्करन्स पॉइंट lie on the hypotenuse of a triangle. तिन्ही साईडचा बायसेक्टर काढलेला आहे. मी एम एन साईडचा बायसेक्टरला जे अंतर घेतलं होतं तेच अंतर मी LMला ठेवलं, कारण ते निम्म्यापेक्षा जास्तच होतं. फक्त हायपोटेनस काय होता आपला मोठा होता, म्हणून आपण याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन आर्क मारलेले आहेत. तरीही ते आन्सर बरोबर आलेलं आहे, किंवा तरी आपलं काढलेलं ड्रॉइंग बरोबर आलेलं आहे. आपल्याला कॉन्करन्स पॉईंट मिळालेला आहे हायपोटेनसवर. इझी आहे. 5 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. मैथिली, शैला अँड अजय लिव इन 3 different places in the city. A toy shop is equidistant from the 3 houses. Which geometrical construction should be used to represent this? Explain your answer. मैथिली, शैला आणि अजय काय वेगवेगळ्या 3 ठिकाणी राहतात. त्यांच्याजवळून काय टॉय शॉप आहे, इक्विडिस्टन्स म्हणजे समान अंतरावर आहे, तिघांपासून समान अंतरावर आहे खेळण्याचं दुकान. तर त्यासाठी कोणतं जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन तुम्ही यूज कराल. तर इथे पहा सर्कम सेंटर म्हणून इथे दिलेलं आहे. पहा आपल्याला सर्कम सेंटर म्हणजेच काय तर परपेंडिक्युलर, तिन्ही साईडचा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला की आपल्याला हे सर्कम सेंटर मिळतं. आणि सर्कम सेंटर काढलं तर आपल्याला काय होणार आहे, हे इक्विडिस्टन्सवर आहे. समजा ही मैथिली, शैला आणि अजय हे तिघे 3 ठिकाणी राहतात आणि त्यांच्यापासून हे टॉय शॉप आहे जे आपल्याला सर्कम सेंटरने मिळालेलं आहे. पहा हे काय असणार, इक्विडिस्टन्सवर असणार, तिघांना सुद्धा समान अंतरावर असणार. म्हणजे आपण कोणतं जिओमेट्रिकल कन्स्ट्रक्शन करणार आहोत तर वी ड्रॉ सर्कम सेंटर ऑफ द ट्रायंगल. आपण काय काढणार आहोत, सर्कम सेंटर ऑफ द ट्रायंगल. म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, ती जिओमेट्रिकल कन्स्ट्रक्शन आपलं होऊन जाईल. इझी आहे. थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.